स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. बांगलादेशातून आयात होणारं कापड, तयार कपडे, होजियरी, महिलांची वस्त्र प्रावरणं यास भारत सरकारनं बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं स्वागत दी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. गेले अनेक दिवस दी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन चीनी निर्मित कापड आणि त्यापासून तयार होणारं कापड तसंच होजियरी बांगलादेश मार्गे आयात शुल्क माफीच्या योजनेअंतर्गत भारतात मोठ्या प्रमाणात येत होतं. त्याला विरोध करण्यात आलाय. भारत आणि सार्क देशांतर्गत आयात निर्यात करारानुसार आयात शुल्क माफीमध्ये वस्तूंची आयात निर्यात केली जात होती. याचा गैरफायदा घेऊन चीनी कापड बांगलादेश मार्गे भारतात मोठ्या प्रमाणात येत होतं. याचा मोठा फटका भारतातल्या वस्त्रोद्योगाला बसत होता. या आयात निर्यात धोरणानुसार स्वतःच्या देशात उत्पादित झालेला माल या योजनेअंतर्गत निर्यात करता येणार होता. परंतु दी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन आणि पिडिक्सिल यांनी अभ्यासपूर्वक दिलेल्या निवेदनामध्ये बांगलादेशमध्ये फक्त 17,000 पॉवरलूम आहेत, पण दररोज लाखो मीटर कापड आणि कपडे भारतामध्ये आयात होत आहेत. हे आयात निर्यात धोरणाचं उल्लंघन असल्याचं वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय मुंबई, वस्त्रोद्योग मंत्रालय दिल्ली तसंच वस्त्रोद्योग मंत्री यांच्यापर्यंत पोहोचवलं होतं. त्याचबरोबर नामदार सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वाणिज्य सचिव डॉक्टर अनुप वाधवान यांच्यासमोर सादरीकरण करून त्याची माहिती दिली होती आणि बांगलादेश मार्गे येणारे वस्त्रोद्योग घटक आयात शुल्क लावूनच भारतात येऊ द्यावे असं निवेदन केलं होतं. परवाच इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग आले असताना माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली दी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशननं जे निवेदन दिले त्यामध्ये या आयात निर्यात धोरणाचा फेरविचार करावा आणि बांगलादेशमधून आयात होणाऱ्या कापडावर त्वरित बंदी घालावी अशी विनंती करण्यात आली होती. सध्याची दक्षिण आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि व्यापार त्याचबरोबर देशांतर्गत वस्त्रोद्योगाची प्रलंबित मागणी लक्षात घेऊन भारत सरकारनं बांगलादेश मार्गे येणारे सर्व वस्त्रोद्योग घटक भारतामध्ये आयात करायला बंदी घातली आहे. इतर देशांना जाणारे वस्त्रोद्योग घटक आता फक्त जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबई इथं येऊन पुढे रवाना होतील. इतर कोणत्याही बंदरांमध्ये बांगलादेशी कंटेनर पुढील वाहतुकीसाठी येणार नाहीत. यामुळे आता भारतातील वस्त्रोद्योगातील लघु उद्योजकांना याचा फायदा होणार आहे. 140 कोटी जनतेची बाजारपेठ पूर्णपणे भारतातल्या सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना उपलब्ध होणार आहे. अनुदानित चीनी कापड आणि त्यापासून बनणारे स्वस्त उत्पादने भारतामध्ये मिळत असल्यानं स्थानिक उद्योजकांची विक्री कमी झाली होती. उदाहरणादाखल इचलकरंजीतून कलकत्ता बाजारपेठेमध्ये जाणारं कापड किमान 60 ते 70% कमी झालं होतं, कारण बांगलादेशी कापड आणि प्रावधानं स्वस्त दरात उपलब्ध होत होती. कलकत्ता बाजारपेठ ही भारतातली फार मोठी बाजारपेठ आहे. उत्तर पूर्व भारतातल्या बंगालसह सर्व राज्यांची खरेदी ही कोलकाता बाजारपेठेतून होत असते. आता या निर्णयामुळे ती संपूर्ण बाजारपेठ भारतातल्या वस्त्रोद्योजकांना खुली होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचं स्वागत दी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. तुर्की असेल, अझरबैजान असेल, चीन या देशांनी परवाच्या युद्धामध्ये पाकिस्तानला मदत केल्यामुळं आपण सर्व उद्योजकांना अशी विनंती केली होती, आवाहन केलं होतं की तुर्की असेल, अझरबैजान असेल, चीन या देशावरती आपण बहिष्कार टाकावा, त्यांच्याबरोबर व्यापार करू नये. आणि खास करून तुर्कीमधून काही मशिनरी भारतामध्ये आयात होतात, त्याचे सर्व करार संपुष्टात आणावे. आणि भारतामधून फार मोठ्या प्रमाणावरती पर्यटक तुर्की आणि अझरबैजानला जातात. माझ्या माहितीप्रमाणे यामुळं तुर्कीला फक्त 4,000 कोटीचा फटका बसणार आहे आणि येथील भारतीय पर्यटक न गेल्यामुळं त्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. तर अशा पद्धतीनं त्यांना धडा शिकवणं देखील यामुळं गरजेचं होतं. त्यामुळं आम्ही या तिन्ही देशावरती बहिष्कार टाकावा असं आवाहन सर्व उद्योजकांना आणि पर्यटकांना केलेलं आहे. त्याला 7 आमच्या माहितीप्रमाणे किंवा आम्हाला जी काही माहिती मिळाली त्याप्रमाणे
उद्योजकांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या तिन्ही देशांच्या विरोधामध्ये मत आहे. कारण एवढी मदत कोरोनाच्या काळात असेल, भूकंपाच्या वेळी असेल, त्यांना करून सुद्धा या देशांनी पाकिस्तानला मदत केल्यामुळं फार मोठ्या या देशांच्या विरोधामध्ये चीड भारतीय नागरिकांच्या मध्ये आहे आणि त्यामुळं नक्कीच व्यापार बंद होणार आहे. त्याचबरोबर आमच्याकडे जी माहिती आहे की इचलकरंजीमधून एक 40 जणांची टीम तुर्की आणि अझरबैजानच्या पर्यटनासाठी जात होती, पण त्यांनी लगेच तत्काळ ते आपलं पर्यटन रद्द केलेलं आहे. तर असा फटका या तुर्की आणि अझरबैजानला होणार आहे. चीनला किती फटला या निर्णयामुळं? म्हणजे बांगलादेश मार्गे जे चीनचं कापड येत होतं ते 100% थांबणार आहे. कारण पूर्वी काय होतं की चीनच्या कापडाला आयात शुल्क होतं, त्यामुळं त्यांना ते परवडायचं नाही. पण बांगलादेश मार्गे जर भारतामध्ये कापड किंवा उत्पादन फॅब्रिक आलं तर त्याला 0% ड्युटी होती, कारण तसा करार बांगलादेश आणि भारताचा होता. आता ते बंद झाल्यामुळं चीनचं कापड डायरेक्ट भारतामध्ये येणं पूर्णपणे थांबणार आहे. त्यामुळं फार मोठा फटका चीनच्या वस्त्रोद्योगाला यामुळं बसणार आहे.